रिसोड इथं गुढीपाडवा कडुनिंब वाढवा कार्यक्रमाचं आयोजन। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नव वर्षाचा शुभारंभ होतो। मराठी नूतन वर्षाचं स्वागत करण्याकरता हिंदू धर्मामध्ये बांबूच्या टोकाला नव्या कोऱ्या साडीसोबत साखर गाठी आणि विशेष करून फुलोरायुक्त कडुनिंबाची डहाळी एकत्रित बांधून गुढी उभारली जाते। गुढीसोबत टांगलेली फुलोरायुक्त कडुनिंबाची डहाळी मानवी जीवन सुखसमृद्ध करण्याचा संकेत देते असं म्हटलं तर वावगं होणार नाही। गुढीपाडव्याच्याला स्थान परत्वे विविध खाद्यपदार्थ मिसळून प्रसाद तयार केला जातो, पण त्यामध्ये कडुनिंबाचा फुलोरा अनिवार्य असतोच हे तेवढंच खरं, असे वक्तव्य वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी मोठेगाव रस्त्यालगत असणाऱ्या श्रीराम थोरात यांच्या शेतात गुढीपाडवा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशवराव हेडगेवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून गुढीपाडवा कडुनिंब वाढवा कार्यक्रमादरम्यान कडुनिंबाचं रोपण करताना व्यक्त केले। कार्यक्रमाकरता विष्णुभाऊ कदम उपाध्यक्ष, संतोष चराटे सदस्य, नगर परिषद रिसोड, हिंदू धर्मामध्ये अन्यना साधारण महत्त्व असणाऱ्या नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे रवी कावरे, पर्यावरण प्रेमी गुणवंत थोरात इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये कडुनिंबाच्या रोपणासोबतच आंबा, जांभूळ, चिंच तसेच जलद गतीने वाढणाऱ्या व गुरांना बकऱ्यांना भरपूर प्रमाणात चारा उपलब्ध करून देणाऱ्या सुबाबूळ तसेच शेवरीच्या एकूण 700 रोपांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना मुलंगे म्हणाले की जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला आर्थिक उन्नतीसोबतच सामाजिक उन्नती करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, पण त्याकरता मानवी शरीर सदृढ असणं गरजेचं आहे। असं म्हणतात की सदृढ शरीरात सदृढ मन वास करतं, हे त्रिकाल बाधित सत्य आहे। या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीने हप्त्यात 2 ते 3 वेळा कडुनिंबाची 10 ते 12 पानं चावून खाल्ल्यास किंवा कडुनिंबाच्या काडीनं दात घासताना रस पिल्यास अनेक व्याधीपासून मनुष्याची मुक्तता होते, यात तिळमात्र शंका नाही। पर्यावरणीय दृष्टिकोनातून जमिनीमध्ये निंबोळी किंवा कडुनिंबाचा पालापाचोळा पडला तर त्या जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात सुद्धा भरपूर वाढ होते। दुसरी जमेची बाजू म्हणजे भूगर्भातील जलस्रोतांचे साठे टिकवण्याकरता धुऱ्या बंधाऱ्यावर सहजगत्या अंकुरित होणाऱ्या कडुनिंबाच्या रोपाचं जतन करून त्याला वाढवणं आपलं आद्य कर्तव्य आहे। तर आणि तरच गुढीपाडवा कडुनिंब वाढवा कार्यक्रम सार्थकी लागेल। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शंकर थोरात, किरण थोरात, श्रावणी बर्डे, सीमा मुलंगे, देविका थोरात, श्रीराम सरोदे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले।